सोलापूर नव्हे तर महाराष्ट्रामध्ये लेझिमसाठी प्रसिद्ध असणाऱ्या थोरला मंगळा तालीम गणेशोत्सव मंडळाची लेझिम पाहण्यासाठी अंदाज समिती प्रमुख, महाराष्ट्र विधानमंडळ आमदार अर्जुनजी खोतकर, नामदार हेमंत पाटील, धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांच्यासह अन्य आमदारांनी थोरला मंगळा तालीम मंडळाच्या लेझिम सरावाची मुक्तकंठाने प्रशंसा केली। चौपाल येथे थोरला मंगळा तालीम संघाचा लेझिम सराव मोठ्या जोमात सुरू आहे। मंडळाचे आधारस्तंभ अमोल बापू शिंदे, कुशल संघटक संकेत भाऊ पिसे, नगरसेवक अनिकेत पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे अध्यक्ष विशाल चव्हाण हे मंडळातील लेझिम खेळाडूंचा सराव मोठ्या जोशात घेत आहेत। शुक्रवारी नामदार अर्जुन खोतकर हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना अमोल बापू शिंदे यांनी त्यांना आपल्या मंडळाची लेझिम सराव पाहण्याचं आमंत्रण दिलं। त्यांनीही ते लगेच स्वीकारून अर्जुन खोतकर, हेमंत पाटील, कैलास पाटील, सुनील शिंदे, शंकरराव निकम, विजयकुमार देशमुख हे चौपाल येथील लेझिम सरावा ठिकाणी आले। या प्रसंगी अमोल बापू शिंदे तसंच संकेत भाऊ पिसे, अनिकेत पिसे, सागर पिसे यांनी सर्व मान्यवरांचं शाल, श्रीफळ, फेटा घालून स्वागत केलं। त्यानंतर बोलताना कैलास पाटील, सुनील शिंदे, हेमंत पाटील आणि अर्जुन खोतकर यांनी मंडळाच्या खेळाडूंचं कौतुक केलं। तसंच अमोल बापू शिंदे यांच्या नेतृत्वाची मुक्तकंठाने प्रशंसा केली। खरं तर बापू, तुम्ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगितली। आजकाल आपण येताना मोबाईल गल्लीतून आलो, तुम्ही सांगितलं की सोलापूरमध्ये 400 दुकान आहेत मोबाईलचे, आणि या मोबाईलच्या व्यसनात आपण सगळे तारे गेलोय। अशा वेळेस आपण मैदानी खेळ किंवा असं बाहेरचा सामूहिक खेळ हा एक प्रकारची हेच आहे। तर यासाठी यापासून लांब गेलेली पिढी आहे, तरुण पिढी, आणि या तरुण पिढीला निर्व्यसनी तुम्ही सांगितलं सगळ्यात महत्त्वाचं की सगळ्यात महत्त्वाची कुठली गोष्ट आहे ती व्यसनापासून लांब राहणं, आणि मोबाईलचं एक व्यसनच आहे। त्यामुळे आपण सगळेजण एवढी सुंदर अशी या ठिकाणी प्रॅक्टिस बघितली, आपण सगळेजण मंत्रमुग्ध होऊन या ठिकाणी लेझिम खेळत होतात, ही निश्चितच आमच्यासाठी खूप आनंदाची बाब आहे। आम्ही ऐकून होतो, पण आज आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून हा बघण्याचा योग आला, त्याबद्दल बापू, प्रताप भाऊ, त्यांचे सर्व संकेत भाऊ यांच्या सगळ्यांचे मनापासून मी आभार मानतो। आणि अशीच तरुणांची मोबाईलपासून लांब असणारी आणि निर्व्यसनी पिढी सोलापूर शहरात अशीच घडवा बापूंच्या माध्यमातून हीच आई तुळजाभवानीची प्रार्थना करून मी परत एकदा आपल्या मंडळाला शुभेच्छा माझ्या शब्दाने विराम देतो। खरं म्हटलं तर खूप आनंद वाटला की तरुण पिढी घडवण्याचं काम बापूच्या माध्यमातून आज इथं बघायला मिळालं। आणि हे सगळं करत असताना कैलास दादांनी सांगितलं की मोबाईल पासून मुक्ती असणं खूप गरजेचं आहे, आणि मोबाईल बरोबर आता मैदानी खेळ देखील खेळणं तेवढं गरजेचं आहे, कारण स्वतःचं आरोग्य देखील या माध्यमातून जपण्याचं काम केलं जातं, आणि सर्व तरुण पिढी संघटित करण्याचं काम पण या माध्यमातून चांगल्या पद्धतीने होत आहे। मी अमोल बापूंना खूप खूप धन्यवाद देईन, शुभेच्छा देईन। एक चांगलं काम तुम्ही हाती घेतलेलं आहे, आणि लवकर तुम्हाला देखील या कामात वडिलांपासून चालू ठेवलेलं काम पुढे नेणं हे सोपं नसतं, कारण प्रत्येक गोष्टीत वडिलांशी कम्पेअर केलं जातं। त्यामुळे अमोल बापू, तुमच्यावर ही जबाबदारी आहे, पुढं तुम्ही हे काम चांगल्या पद्धतीने न्याल, आणि तुम्ही देखील आम्ही आहोत तिथं नक्की तिथपर्यंत पोहोचाल हा विश्वास आजच्या दिवशी व्यक्त करतो। आणि सगळ्यांना बोलून आमचा देखील मान सन्मान केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो। या मंडळाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो, आणि ज्या ज्या ठिकाणी कुठेही अडचण येणार नाही, कारण तुम्ही एवढे मोठे लोक आहात, पण जर कधी आली तर आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी आहोत अमलदादा, एवढंच सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद। परंतु मी ज्या मतदारसंघात दोरपाड्या वरळी विल्या रोड इथे राहतो, त्या विल्या रोडमध्ये अजूनही 20 ते 22 लेझिम मंडळ त्या ठिकाणी आहेत, सगळे कोल्हापूरची मंडळी आहेत त्या ठिकाणी। मला ते देशमुख साहेब आपण एकदा विल्या रोडला आला पण होता, त्यावेळेला ते पाहिजे असेल कामगार कल्याण मंडळाचा आपला कार्यक्रम होता। आज खरं म्हणजे बापू शिंदे असतील किंवा आमचे प्रतापराव चव्हाण असतील यांचे मनापासून आभार मानतो की या कार्यक्रमाला आम्हाला आज बोललं जातं। विशेष करून खास आभार यासाठी की आमचे अर्जुनदादा खोतकर, आज ते कमिटी अंदाज समितीची बैठक त्यांनी या परिसरात लावली, आणि त्या निमित्ताने या ठिकाणी आलो। अशा या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचे आभार मानतो की चांगला खेळ आम्हाला आपल्या या निमित्ताने बघायला मिळाला। कैलास दादा तर आपले आहेत, आणि शेखर निकम साहेबांनी सांगितलं की आम्ही कोकणातली मंडळी आम्ही पालखी नाचवतो, ढोल आणि ताशाच्या गजरामध्ये आमच्या पालखीचा सोहळा असतो।
एक अतिशय बरं वाटलं. खूप दिवसांनी राजकारणातील एक सज्जन व्यक्तिमत्व देशमुख साहेब या ठिकाणी त्यांची भेट झाली. आणि हा लेझिम हा शिवकालीन खेळ आहे, बरोबर आहे. आम्ही इथे बसल्या सकाळपासून आम्ही फिरतोय, परंतु लेझिमचा ज्यावेळेला स्वर कानात गेला त्यावेळेला सगळा क्षीण आमचा बाजूला झाला आणि आपल्याबरोबर आमचे देखील पाय थरथरायला लागले, फिरकायला लागले. त्याच्यामुळे या खेळातली एक लज्जत वेगळी, एक मजा वेगळी आहे. लेझिम हा पारंपरिक खेळ आहे, शिवकालीन खेळ आहे आणि विशेष करून मराठमोळा अंदाज या खेळातनं दिसून येत असतो. त्यामुळे या खेळाच्या निमित्ताने आपण आम्हाला सगळ्यांना एकत्र आणलात आणि एका खेळाच्या निमित्ताने एक वेगळा अनुभव या ठिकाणी आम्हाला घ्यायला मिळाला. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. थोरला मंगळवेढा तालीम मंडळ या मंडळाचे सर्व सन्माननीय सदस्य, माझे मित्र माननीय विजयराव मालक, माननीय कैलाश पाटील, शेखरजी निकम आमदार सुनीलजी शिंदे, तर आश्चर्य करणारी बाब मी या ठिकाणी आज सोलापूरमध्ये पाहिली. आजकालच्या काळामध्ये एवढे तरुण एकत्र करणं किंबहुना एकत्र येणं ही फार दुर्मिळ बाब या ठिकाणी झालेली आहे. खर तर खेळ हा मुख्य गाभा जरी असला तरी त्यापेक्षा मोठा गाभा यातला युनिटी आहे, एकता आहे, एकमेकाच्या विषयी प्रेम आहे, एकमेकाच्या विषयी सद्भावना आहे. मला असं वाटतं की आम्ही आलो आणि सर्वच आमदार महोदय आपलं हे सर्वांचं रूप बघून आम्ही आश्चर्यचकित झालो आणि जवळपास महिनाभर आपल्या अशा प्रकारची प्रॅक्टिस हा रस्ता बंद करून या ठिकाणी होते. आश्चर्याशिवाय नवलाच्या शिवाय या पलीकडे काही शब्द नाहीत. मी अमोल बापूंना मनापासून धन्यवाद देईन. एका चांगल्या खेळाला बघण्याची संधी आम्हाला या ठिकाणी आपण प्राप्त करून दिली. सोशल मीडियावर पाहत होतो, पण सोशल मीडियावर बघणं आणि दुसऱ्या बोटाने वर करणं आणि हे डायरेक्ट लाईव्ह डोळ्याने बघणं यामधला काय फरक असतो ते आम्ही आज अनुभवला. एक आगळं वेगळं रूप या ठिकाणी निश्चितपणे सोलापूरकरांचं, या तरुणाईंचं आणि माझ्या वयातल्या सुद्धा अनेक सहकाऱ्यांचं या ठिकाणी मला पाहायला मिळालं. मंचावर बसलेले निश्चितपणे दिग्गज आहेत. माझ्या उजव्या हाताला मालक तर आहेच, पण सुनीलजी शिंदे हे आमदार, त्यांनी एका क्षणामध्ये आपल्या नेत्यासाठी म्हणजे माननीय आदित्य ठाकरेसाठी आपली स्वतःची आमदारकी सोडली आणि आदित्य साहेबांना आपली जागा मोकळी करून दिली. माझ्या बाजूला कैलास पाटील आहेत. आत्ताच सांगितलं निकुम साहेबांनी की विधान मी तर थेट नेता आहे त्याचा, मला काही भविष्यामध्ये करता आला मुलासाठी तर मी माझं भाग्य समजेल आणि असा एक सहकारी निश्चितपणे पुढे नेण्याचा पुरेपूर प्रयत्न मी करेल. आणि मला खात्री आहे, माझ्यावर विश्वास आहे मला, तुम्ही माझ्याकडे पाहून जसं जेवढे तरुण तुम्ही वाटतात, माझी 65 मध्ये तेवढा तरुण मी वाटतो का नाही? 40 वर्ष बापू मी आमदार आहे, 40 वर्षापासून मी आमदार आहे. त्यामुळं लेझिम तुम्ही खेळाचा आग्रह केला, आमचा वेगळा खेळ आहे, तुमचा हा खेळ आहे पण आमचा वेगळा खेळ आहे. तो निश्चितपणे आम्ही तो खेळून आम्हाला आमच्या खेळामध्ये कसा आणता येईल हा प्रयत्न करू. धन्यवाद.
त्यानंतर सर्व मान्यवरांनी लेझिम खेळून युवकांचा उत्साह वाढवला. याप्रसंगी मंडळाचे असंख्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लाईक करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका.